माझा विश्वासच बसत नाहीये का? मी गेलो दादाकडे, त्यांनी सगळं सांगितलं मला. नाही ग, अजूनही मला खरं वाटत नाहीये. अगं, आपला सागर असं करेल? सागरने तिच्यावरती बलात्कार केला ही गोष्ट जेव्हा मुक्ताला कळली असेल तेव्हा काय वाटलं असेल तिला? काय? दिवाकर, अहो काय बोलताय तुम्ही? सागरने मुक्तावर? दिवाकर, मला वाटतं. एक मेघना, तुला जे वाटतंय ना ते तू तुझ्या मनातच ठेव. खरं तर ही गोष्ट तुला समजायलाच नको होती. पण ह्या गोष्टीचं भांडवल करून तू जर का काही उपद्व्याप करायचा प्रयत्न केलास ना तर जीव घेईन मी तुझा. दादा, बहिणी सागर किंवा मुक्ता तुला थोडा जरी त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर ठार मारेन मी तुला. ट्रस्ट मी. बघ, माहितीये तुला आयुष्यात काय महत्वाचं आहे ते. आज संध्याकाळपर्यंत मी तुला एवढा पैसा देईन ना की ह्याच्या पुढे तुला आमच्या कुणाचीच गरज लागणार नाही. पण ह्या बाबतीत जर का तू तोंडातून चकार शब्द कुठे बाहेर काढलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. कळलं? चला, सामानाची आवराआवर करायला हवी. शेवटी गोवर्धन म्हणतो ना तेच खरंय. हे शहर सुटलं, घर तुटलं की आपोआप सगळ्या आठवणी निघून जातील, कायमच्या पुसल्या जातील. बाकी आठवणी कसल्या त्या खोट्याच सगळ्या. किती दगडाचा ग तुझा सागर, प्रत्येक क्षणाक्षणाला फसवत होता तुला. शेवटी सहानुभूतीपोटी केलेलं लग्न टिकणार कसं? खरं प्रेम होतं कुठं तुझ्यावर? स्वतःच केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त घेत होता तो.
रडू नकोस मुक्ते, बरोबर आहे तुझं. असंच उसळून उठायला हवंस तू. चांगला धडा शिकव त्याला. त्याला काय वाटलं तू लेचीपेची आहेस? कळू देत त्याला सुद्धा, मिळू देत शिक्षा. त्याची शिक्षा बघून, तडफड बघून तुला खूप आनंद होईल, समाधान होईल तुला. नको कबूल करूस. तुझा अहंकार त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली देत नाहीये. शेवटी प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. बाबा, चहा. बाबा, बाबा तुम्ही असे का वागताय माझ्याशी? तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. तुम्ही माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे बघतही नाही. मला खरंच जगणं असह्य झालंय. तुला असह्य झालंय? तुला रे, तू जे काही केलंयस ना त्यामुळे आम्हाला जगणं असह्य झालंय. तू जेव्हा जेव्हा आमच्या समोर येतोस ना तेव्हा तू जे काही केलंयस ते आम्हाला आठवतं आणि आमचा संताप होतो. हे बघ, जर आपल्याला एकत्र या घरात राहायचंच आहे ना तर निदान आमच्या समोर तरी येऊ नकोस. बाबा, प्लीज माझा असा तिरस्कार करू नका. तुला एक सांगू, तू जेव्हा दरीत कोसळला होताच ना तेव्हा आम्हाला खात्री होती आमचा मुलगा जिवंत आहे, आमचा मुलगा परत येईल. अरे पण तू जे काही केलंयस ना ते कळल्यानंतर आम्हाला वाटतं तू मेला का नाहीस. दिवाकर, आलीस? हा तुझा चेक, ब्लँक. मनात येईल ती रक्कम टाक. पण मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव. मला पैसे नको आहेत दिवाकर. या घरातली कुठलीही वस्तू नको आहे मला. या घराच्या किल्ल्या,
दिवाकर, मी हे घर सोडून चालले कायमच. मेघना, किती नाटकं करणार आहेस? दिवाकर, मी तुम्हाला कितीही सांगितलं की मी चुकले, मी जे वागले त्याचा मला पश्चाताप होतो, तरी तुम्ही विश्वास नाही ठेवणार ना? पण दिवाकर, खरं तर मी जे काही केलं ते तुमच्यासाठी, आपल्या मुलांच्या सुखासाठी. खरंच. हा, आता ते करताना मी वाहवत गेले, माणसांना तोडत गेले. मी स्वतःचा असा समज करून घेतला की पैशाच्या जीवावर काहीही मिळवता येईल मला. आणि त्या धुंदीत, त्या मस्तीत मी अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. दिवाकर, असं केल्याने मी सुखी झाले नाहीच. उलट तुम्ही, माझी मुलं, सगळे माझ्यापासून दूर केलं. दिवाकर, आता तुम्ही मला घटस्फोट दिल्यानंतर काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला? दिवाकर, खरंच सांगते, मी नाही सहन करू शकत हे सगळं. पण मला तुम्हा लोकांना त्रास नाही द्यायचा. मी हे घर सोडून कायमची निघून जाते. दिवाकर, तुम्ही माझा तिरस्कार करू नका. मी नाही सहन करू शकत. मेघना, मला तुझा तिरस्कार वाटत नाहीये, कीव येते तुझी. दिवाकर, तुम्ही कधीच माफ करू शकणार नाही का हो मला? कधीच नाही.
मुक्ते, आज तुझ्यासाठी कांदा टोमॅटो बटाट्याचा रस्सा करते ग. आवडतो ना तुला? काय लढायला बरं वाटतं ना? मी काय म्हणतो, मी आणि ताईने काही गोष्टी ठरवल्या. त्यापैकी एक, आपण नाशिकला जाऊन राहूया. नाही, कायमचं नाही म्हणत आहे, काही दिवस. अगं तुला कसं वाटतंय? तुला जर आनंद वाटला, बरं वाटलं तर आपण तिथे राहू, नाही तर परत काय. माझ्या मित्राचा फ्लॅट आहे तिथे, छान आहे, लोकेशन छान आहे, शांत आहे. काही दिवस राहूया. काय ना मुक्ता, इथे आपण राहिलो ना, मग तीच माणसं, त्याच गप्पा, तोच विषय. तिथे कसं तुला शांतपणा मिळेल. पटते का मी काय म्हणतो ते? पटते? जाऊया. गोवर्धन, मला नाही वाटत तिच्या मनात इथून निघून जाऊ. नाही, ती काय नाही नको असं काहीच म्हणालेलं नाही. तो प्रश्नच येत नाही. काय ना ताई, तिचं हित तिला आत्ता कळत नाही, आपल्याला कळतं ना. मला तर असं वाटतं आपण कायमच नाशिकला जाऊन राहावं. अरे पण हे परिस्थितीपासून पळून जाणं झालं, आणि पळपुडेपणा हा काही तुझा धर्म नाही. काय ना ताई, इथं फार उदास उदास वाटतं मला. मन विटलंय या शहरावर. तू तयारी लाग. काय बोलायचं होतं तुला? मला असं वाटतं की तू सागरला भेटायला हवंस. नाही ज्योती, आमच्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. असं नको म्हणूस प्लीज. माझ्यासाठी तू एकदा तरी. नाही, हे बघ, यापुढे मीच बोलवलं त्याला. प्लीज प्लीज. तुम्ही बोला, मी आहे आत.